पोटावर पडला पोटावर पडला आयुष्य भारी. हाय गाइस, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि आज इचलकरंजीमध्ये बघा कोण आले. विश्वा ही तुमचं जर नाव सांगा रे. इंट्रो करा जरा. राहुल, प्रणव आणि ह्यांना तर तुम्ही दोघांना ओळखतायच. जीवन बालाजी तू झाले कॉल कर मग. आम्ही इकडे कसं काय येणं झालं. आपलंच गाव आहे, आम्ही इकडंच असतो कायम पडेगा. महत्वाचं म्हणजे आज पिक्चर बघायला होतो देऊळ बंद 2. खतरनाक पिक्चर आहे, सगळ्यांनी जाऊन बघा. आत्ता आजच लवकरात लवकर आपल्या जवळचे चित्रपट भेटलो नाही, आलो मी चाललेलं रस्त्याने. चलो वाटतच सापडलो. तर आता आम्ही नदीवर आलोय. सगळ्यात पहिला आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार आहे दर्शन घ्यायला. विश्वजी चालला. बाय 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 बाय. होय आयुष बाय. सो गाइस, मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सोडून घरी आलो. घरी आल्यावर आंघोळ केली आणि शर्ट पण थोडा चेंज केला, कारण तो शर्ट खूपच घाण झाला. आणि माझ्या हॉस्टेलचे फ्रेंड्स इचलकरंजीला पिक्चर बघायला आलेले. मलाही माहित नव्हतं त्यांनी इथं मूवी बघायला आले. मूवी बघून झाल्यावर बागेत आल्यावर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तिथं आहे. त्यांनी मला कॉल केला आणि तू पण इथं या आम्हाला भेटायला. सो मी लगेच गेलो घरातून. आणि त्याच्यानंतर जसं की तुम्ही बघितलं, आम्ही परत आयुष गांधीला भेटायला गेलो. आयुष गांधी कसं तात्पुरता आलता ना, मी त्याला हॉस्टेलवरून येताना घेऊन आलतो. आणि गाईज, हे सगळं इतकं अचानक झालं ना की मला तिथे जास्त व्हिडिओ शूट करायला भेटलेच नाही. कारण मी इथून फटाफट तिकडे गेलो. मग तिथून आम्ही आयुष गांधीला पिकअप केलं. तिथून आम्ही परत नदीवर गेलो. मग तिथून परत घरी आलो. सो मला जास्त काही व्हिडिओ शूट करायला भेटले नाही. जेवढं मला भेटलं तेवढं मी केलं तिथं. आणि आता मी काय करणार, जेवणार. आणि सध्या असं तर खास काय प्लॅन नाही आहे. सो भेट होते सकाळी. हे काय दिस इज अनदर डे. आणि आज आम्ही चाललोय पावायला. आज आयुष गांधी आला ना इचलकरंजीमध्ये. सो त्याला जरा म्हणलं की गाव दाखवूया, सगळं फिरूया त्यासोबत. सो आज आम्ही तिकडे चाललोय. कॉम्पिटिशन चालून आहे. तो काय बघा कोण आले. आयुष गांधी परत आलाय. तर काय पहिला तिथं शावर करायचं. शावर केल्यानंतर स्विमिंगला जायचं. तर शिकवत्यात. बरोबर गेली मात. पोटावर पडला पोटावर पडला आयुष्य भारी. थांब, त्याला उठू दे. थांब जा. हे पण पोटावर गेली. सो गाइस, फोन झालेला आहे. टायमिंग पण संपले. लई जमलो मी, लई म्हणजे लई जमलो. सो गाइस, मी आता जस्ट घरी पोहोचलोय. आणि हे बघा, माझ्याकडे हे मोबाईलचं कव्हर होतं. हे काय असते, ह्याच्या जर तुम्ही मोबाईल ठेवला ना तर तुम्ही तुमचा मोबाईल पाण्यात घेऊन जाऊ शकता. कव्हरच्या आत पाणी जात नाही. आणि हे कव्हर माझ्याकडे असताना मी हे कव्हर घरातच ठेवून मी गेलोय स्विमिंग पूलला. छे यार, मला तिकडे गेल्यावर आठवलं की मी हे घेऊन जायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल. हा ब्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.